जीवन भाड्याने घेतलेल्या घरासारखं आहे. जीवन हे भाड्याने घेतलेल्या घरासारखं आहे. शेवटी परत हे करावं लागतंच. त्यामुळं आनंदी राहा आणि स्वामींची सेवा करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. 14 जानेवारीला आहे मकर संक्रांत. आपण मकर संक्रांत का साजरी करतो? मकर संक्रांत का साजरी केली जाते? काय आहे याच्या मागचं रहस्य? मकर संक्रांतीचे रहस्य जर आपण ऐकलं तर जीवनात तुम्ही कधीही दुश्मनी करणार नाही व आनंदानं जीवन जगाल. त्यामुळं मकर संक्रांतीचं रहस्य काय हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसंच मकर संक्रांतीनं कोणतं वस्त्र घातलं आहे, कोणतं वाहनावरती आलेलं आहे, दान काय द्यायचं, कुठल्या गोष्टी वर्ज करायच्या हे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. मकर संक्रांत हा खूप पुण्याचा दिवस आहे. असं म्हणतात की 14 जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीपासून देवाचं नवीन वर्ष चालू होतं. मकर संक्रांतीपासून हे वर्ष चालू होतं म्हणजे ह्या वर्षाला किती महत्त्व आहे, हा सण किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला पुरावा सहित सांगितलं जातं. हिंदू धर्मात प्रत्येक सणाला वैज्ञानिक कारण असतं. कुठल्याही कारणाशिवाय आपण सण हे साजरे करत नाही. तर आज पाहूया मकर संक्रांत म्हणजे काय. तर मकर संक्रांत हा पौष महिन्यात येतो. या दिवसापासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो, म्हणूनच याला मकर संक्रांत असेही म्हणतात. ज्यावेळी महाभारताचं युद्ध चालू होतं त्यावेळी अर्जुनाने भीष्म पितामहाला बाण मारला आणि ते धारात्री पडले. त्यावेळी भीष्म पितामहाने अर्जुनाला असं सांगितलं की मला एक बाणाने शय्या कर आणि त्याच्यावर मला झोपायची इच्छा आहे. अर्जुनाने बाणाच्या शय्येवर भीष्म पितामहाला हे झोपवलं होतं. भीष्म पितामहाला हे इच्छापूर्तीचं वरदान प्राप्त होतं. म्हणजे काय तर त्यांच्या इच्छेशिवाय त्यांना कोणीही मारू शकत नव्हतं. त्यामुळं त्यांची अशी इच्छा होती की ज्यावेळी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करेल म्हणजे सूर्याचं ज्यावेळेस उत्तरायण चालू होईल त्यावेळेस माझा मृत्यू व्हावा असं भीष्म पितामहाने ठरवलं होतं. म्हणजे तो दिवस होता मकर संक्रांतीचा दिवस. तर भीष्म पितामहाचा मकर संक्रांतीच्या दिवशी मृत्यू झाला होता. त्यावेळी भीष्म पितामहाने असं सांगितलं होतं की ज्या व्यक्तीचा मृत्यू मकर संक्रांती दिवशी होईल त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होईल. म्हणजे काय तर जे 84 योनीतून आपण परत 84 लक्ष योनीत प्रवेश करतो ना, तो प्रवेश होणार नाही. म्हणजे त्याला मोक्ष प्राप्ती होईल. इतका हा मकर संक्रांतीचा महत्त्वाचा दिवस आहे. तेच यामागचं रहस्य आहे. हिंदू धर्मात जीवन कसं जगायचं हे शिकवलं जातं. मकर संक्रांतीला आपण तिळगुळ घ्या गोड बोला म्हणतो. तर काय या दिवशी आपण सर्व भांडणे तंटे विसरून एकमेकांना तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणायचं असतं. जीवनात काहीही होऊ द्यायचं नाही. म्हणजे काही होऊ द्या, सर्व अडीअडचणी आल्या तरीही आपल्याला घाबरायचं नाही आणि हसून आपल्याला त्याचं स्वागत करायचं असतं. म्हणजे काय आपल्याला जीवनात काहीही घेऊन जायचं नाही, सर्व इथंच ठेवायचं आहे. बरोबर आहे ना? मग तुम्ही काही बरोबर नेता का? तर नाही ना, सर्व इथंच ठेवायचे. म्हणून हा सण आपण साजरे करतो. कारण आपण बरोबर काय नेतो तर चांगलं कर्म केलं तर आपण ते चांगलं कर्म बरोबर नेतो, परंतु वाईट कर्म पण आपल्याबरोबरच येतो. म्हणजे चांगलं करा किंवा वाईट करा ते आपल्याबरोबर येतं. त्यामुळं आपल्याला हा पुण्य मिळवायचा काळ असतो. कारण आपलं जर कोणासंग भांडणं झालं असं काय झालं असेल तर या सणात तो मिटवायचा आणि तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणायचा हा मकर संक्रांत हा दिवस असतो. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो ना तेव्हा हा सण मकर संक्रांतीचा सण साजरा होतो. मकर संक्रांतीपासून दिवस हा तिळातिळाने मोठा होतो आणि रात्रही तिळातिळाने लहान होते. तर 14 जानेवारी मंगळवारी मकर संक्रांत आहे. सकाळी ते 8:55 ते संध्याकाळी 4:55पर्यंत मकर संक्रांत आहे. तर या दिवशी संक्रांतीने पिवळं वस्त्र हे धारण केलं आहे. संक्रांत ही वयाने कुमारिका आहे, जातीने ते सर्प आहे आणि मकर संक्रांत हे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. वायव्य दिशेला ती पाहत आहे. संक्रांतीनं ज्या काही वस्तू परिधान केल्या आहेत ना त्या वस्तू या काळात म्हणजे या वर्षात महाग होतात. संक्रांत ज्या दिशेहून आली आहे ना त्या लोकांना सुखप्राप्ती प्राप्त होते. म्हणजे पूर्वेकडून ते पश्चिमेकडे जात आहे. तर यामध्ये जे काही लोक असतात त्या लोकांना
सुखप्राप्ती होणार आहे। तर संक्रांतीच्या पर्वण काळात आपल्याला दान करायला खूप महत्त्व आहे। या काळात गाईला घासचारा, तिळगुळ दान करा, नवीन वस्त्र दान करा। तुमची यथाशक्ती तुम्हाला काय दान करायचं ते तुम्ही दान करू शकता। आता या काळात वर्ज काय करायचं तर संक्रांती दिवशी दात घासायचे नाहीत, कठोर कोणालाही बोलायचं नाही। या दिवशी तुम्ही कोणालाही कठोर बोलू नका, कारण या दिवसापासून देवाचं वर्ष हे चालू होतं। हा सण खूप महत्त्वाचा आणि भाग्याचा मानला जातो, त्यामुळे तुम्ही कोणालाही कठोर बोलू नका। गाई म्हशीची धार काढू नका। या काही वस्तू आहेत म्हणजे या काही सवयी आहेत ते आपल्याला या दिवशी वर्ज करायचे असतात। नंतर दुसरं सांगायचं झालं तर मकर संक्रांत आपण 3 दिवस साजरी करतो। पहिला दिवस हा भोगी। भोगी काय शिकवतं तर आपला धर्म आपल्याला जीवन कसं जगायचं हे शिकवतो। म्हणजेच भोगी दिवशी काय बनवतो आपण, सर्व भाज्या मिक्स करून आपण खेंगाट बनवतो। म्हणजे काय तर सर्व भाज्यात जे जीवनसत्व असतं ना ते आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून हा सण आपण साजरा करतो। दुसऱ्या दिवशी असते मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी असते करवीपासून ते रथसप्तमीपर्यंत स्त्रियांचं हळदी कुंकू चालू होतं आणि या दिवसामध्ये आपण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणतो। म्हणजे हा सण आपल्याला खूप असा महत्त्वाचा असतो। आपण जीवनात आला आहात तर कोणाचाही तुम्ही द्वेष करू नका, राग करू नका, कुणालाही वाईट बोलू नका, कारण हे जीवन परत नाही। त्यामुळं तुम्ही एकदा नक्कीच जीवन जगण्याचा प्रयत्न करा। इतरांशी गोड बोला, प्रेमानं बोला, कारण तुम्ही आयुष्यात आलात ना तुमच्याबरोबर काहीही नेत नाही। तुम्ही रिकाम्या हाताने आलात आणि तुम्ही जाताना पण रिकाम्या हातानं जाणार आहात। ह्याचं उदाहरण सांगायचं गेलं तर नेपोलियन बोनापार्ट ह्यांना मरताना अशी इच्छा प्रकट केली होती की तो मरताना त्याचं शरीर ज्यावेळेस त्या अंत्ययात्रेमध्ये जाईल ना त्यावेळेस असं दाखवा की त्याचा हात असा रिकामा दाखविला होता, कारण त्यांना सांगायचं होतं की मी मरताना पण रिकामं चाललं आहे आणि येताना पण रिकामं आलं आहे। माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी पण मी काही घेऊन जाऊ शकत नाही। माझ्या अंगावर पांढरं कफन आहे, म्हणजे मी फक्त पांढऱ्या कफनाशिवाय कुठलेही वस्त्र माझ्या अंगावर नाही। आणि जाताना 1-2 रुपयाची नाणी बघा तुम्ही प्रेतावर टाकली जातात, पण प्रेत ते नाणं उचलतं का तर नाही ना। तर सांगायचा उद्देश काय तर ते असं सांगतं की मी जाताना हा 1 रुपयाचं सुद्धा नाणं म्हणजे माझ्याबरोबर घेऊन जात नाही। तर घेऊन काय जातं, आपण जे काही चांगलं आणि वाईट कर्म केलं असतं ना ते आपल्याबरोबर येतं। म्हणजे काय तर आपल्याला पुण्य कमवायचं असतं। त्यामुळं हा सण आपल्याला पुण्याचा संचय करायला शिकवतो। त्यामुळे इतरांशी तुम्ही वाईट बोलू नका, नेहमी चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा। कर्माशिवाय तुमच्या आयुष्यात तुमच्याबरोबर काही येत नाही हे लक्षात घ्या। बाकी आता मकर संक्रांत येणार आहे। मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।